22 तारीखला मार्केट गॅप अप पण होतं. ट्रेंडच चालू आहे. त्यानंतर मार्केट गॅप अप पण होतं. त्यानंतर परत गॅप फिल होतो. त्यानंतर मार्केट साईडवेज जातं आणि मग अप निघतं. पण याच्यामध्ये खूप मोठा आज ट्विस्ट होतो. तो असा की मार्केटचं गॅप अप खुललं पण त्याला सस्टेन नाही करून पावलं. त्यामुळे जोरामध्ये गिराट त्यामध्ये आली. जास्त जोरामध्ये गिरावट आली आणि गॅपच्या पण भरपूर खाली गेलं. प्लस त्या हिशोबाने गिरावट जी आली त्या हिशोबाने रेट पीईमध्ये वाढलाच नव्हता. पीईचा रेट समथिंग तिथेच होता. प्राईस जिथल्या तिथेच वाढत होती ना. त्यांना हाफच्यावरती क्लोज दिलाच नाही आहे. आणि इथं बघितलं तर आपला बऱ्यापैकी म्हणजे 2 वेळा त्याने लोअर लो 3 वेळा लावलेला आहे. पण त्या हिशोबाने इथं प्राईस वाढतच नव्हती. म्हणजे इथं एक वेळा खाली येऊन परत मार्केट वरती जाणाऱ्याची वाट बघत होता. त्या हिशोबाने मार्केट खाली गेलं. परत प्रयत्न केला पण नाही आला. पण इथं बघितलं तर मार्केटमध्ये जी आहे इथं लो लावला नाही. परत प्राईजमध्ये लावलेला आहे. त्या प्राईजमध्ये इथं पहिला लो जो लावलेला आहे त्याच्यापेक्षा मी एक वेळा लो लावला आणि त्यानंतर रेटवरती गेला. तर असा लो का लावला म्हणजे चार्ट तर खालती गेलेला नाही लो लावायला. पण इथं प्राईज लो लावला का? तर प्राईज लो लावण्याचं कारण असं आहे की हे जे चार्ट कंपल्सरी जो डाऊन जात होता ट्रेंड हा ट्रेंड पूर्ण झालाच नाही. कारण की का या ठिकाणी मोठी कॅन्डल एक बनली पाहिजे. ही कॅन्डल जी ही खालती एक बनली पाहिजे होती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सेलर्स जे त्यांनी बाहेर निघून सर्व प्रॉफिट बुकिंग झाली असते तर झालं असतं. पण तो ट्रेंड कंटिन्यू झाले तर मार्केट साईडवेज घेऊन गेलं. यांना वाटलं वरती जाणं यांना खाली वाटलं आणि त्यामुळे तो साईडवेज गेला कंटिन्यू. त्यामुळे ह्यांनी परत प्रयत्न केला की आपला जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करू. पण ज्यामध्ये सीई जे ते सीई म्हणजे पी जे ते स्ट्रॉंग होतं त्यामुळे मार्केटवरती जाणार होतं. कारण कालचा जो ट्रेंड आहे कालचा ट्रेंड हा कंटिन्यू होता. त्यामुळे अप ट्रेंड राहिले त्यामधून बाहेर निघत नव्हतं. त्यामुळे खाली येऊन जाणारे मार्केटचं जे ते बाहेर निघाले आणि कंटिन्यू मार्केटची रॅली जी परत अपसाईडला मोमेंटम झालेली आहे. आपल्या हिशोबाने ट्रेड बनत होता या ठिकाणी तो पण फेल झालेला आहे. कारण की कॅन्डलच्या वरती क्लोज मिळाला पण त्याच्यावरती कॅन्डल गेलीच नाही. त्यामुळे इथे एंट्री फेल झाली. सेकंड टाईम इथं पण सेम तेच झालेलं आहे. कॅन्डलवरती क्लोज मिळाला पण त्याच्यावरती दुसरी कॅन्डल गेलीच नाही म्हणून ती फेल. त्यानंतर इथं अप ट्रेंडचं आपलं साईडवेज गेलं. साईडवेज नंतर अप ट्रेंडला कॅन्डल क्लोज झाली आणि त्यानंतर कॅन्डलवरती निघाले. म्हणजे हा एकच मोमेंटम आज भेटला होता. पण त्या मोमेंटम म्हणजे आपलं तर सुट्टीच होती. आपण फक्त सकाळचा एकच ही मोमेंटम जी होती ही कॅचअप केलेली. ही याच्यामध्ये 3,000 भेटला आणि मार्केट बंद करून आपण चालले गेलो होतो. तो विषय नाही. पण नंतर काय झालं असतं आपल्यासोबत तर ह्या हिशोबाचं मार्केट होतं की मार्केटने वरती क्लोज दिल्यानंतर पण कॅन्डलवरती निघालीच नाही. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रेट वाढलाच नाही आहे. या हिशोबानं मार्केटमध्ये एक मोमेंटम झाली बिग मोमेंटम. ही मोमेंटम आपण कॅचअप केलं असते मार्केटमध्ये राहिलो असतं. आपल्या नियमानुसार जर चालली तर ही एक एंट्री काल फक्त एकच एंट्री ही मिस झालेली आहे. हां सेकंड एंट्री इथं पण होती. या ठिकाणी पण इथं अपसाईडची मोमेंटम आहे. इथं ही क्लोज दिलेलं आहे. या ठिकाणी एक एंट्री झालेली असते आणि यानंतर ही एक मोमेंटम. या हिशोबाने 2 मोमेंटम कालच्या जे त्या मिस झालेल्या आहेत. कॅन्डल सारख्या चालल्या होत्या त्यानंतर एक अपसाईडला क्लोज मिळाले आहे. त्यानंतर कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे हा एक मोमेंटम होता. ठीक आहे. या हिशोबाने 2 मोमेंटम कालच्या ह्या होत्या आणि मला मार्केटमध्ये असं वाटतं की बाबा यार लॉस भरपूर झाला असता. तो लॉस झाला नसता कारण की कॅन्डल अप साईड गेल्यानंतर त्यानंतर दुसरी कॅन्डल अजून वरती निघाली पाहिजे तेव्हाच ती एंट्री प्रॉपर म्हटली जाते आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट घ्यायचा असतो. प्रॉफिट कमीत कमी 60 पॉईंटचा मिळालाच पाहिजे या हिशोबाचं आपलं गणित आहे. इथं जर म्हटलं तर 60 पॉईंट आपल्याला मिळतील का म्हणून घेऊ आपण एक वेळा. इथं जर क्लोज दिलेला 146 187 हे आउट द मनी असल्याकडे इथं भेटत नाही वाटतं. इन द मनी भेटलं असतं असं मला वाटतं. 60 पॉईंट तर मिळायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर इच्छा 130 वरून जर घेतलं आपण तर 184 जर धरलं तर समथिंग 50 पॉईंट तर आरामशीर भेटतात. म्हणजे 50 पॉईंट समथिंग भेटलंच पाहिजे असं म्हणायला फार हरकत नाही. 90 4 8 50 पॉईंटची मोमेंटम कशी बी कॅचअप झालेली आहे. एक मोमेंटम 50 पॉईंट परत सेकंड मोमेंटम 72 वरून 43 ही पण झाली. 72 70 ते 100 40 70 पॉईंटची मोमेंटम 70 पॉईंटची मोमेंटम या हिशोबाने 2 मोमेंट आपल्या हिशोबाने झालेले आहेत. आणि गलती काय झाली तर एवढीच की कॅन्डल क्लोज झाल्यानंतर त्यावरती कॅन्डल निघायला पाहिजे. हे एक लक्षात ठेवायचं. कमीत कमी 50 पॉईंट हे घेऊनच जायचे आहेत. ओके.